मी आझाद मैदानमध्ये 28 फेब्रुवारी 2023 पासून सिम्प्लेक्स बिल्डिंग हे पावाला स्ट्रीट ग्रँड रोड पूर्व या ठिकाणी असून या इमारतीमध्ये 75 खोल्या असून या ठिकाणी वेश्यालय चालवण्याचा प्रकार चालू आहे। आणि मी पुढे साहेब हे सीनियर PI वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते तेव्हापासून मी आंदोलन उपोषण करत आहे या दलाल मालकांविरोधात, वेश्यालय चालवणाऱ्या दलाल मालकांविरोधात। आणि हे दलाल मालक आणि मालकधारक आणि सोसायटीचे चेअरमॅन सेक्रेटरी यांच्यावरती पोलीस वरिष्ठ निरीक्षक हे कारवाई करतात, परंतु एका खोलीवरती कारवाई करतात आणि एका बाईवरती कारवाई केलं जातं। हे मला मान्य नाही आहे। माझं म्हणणं आहे की एक खोली मालकधारकांवरती कारवाई झाली पाहिजे व मालकधारक जे असतात त्यांच्यावरती आणि दलालांवरती कारवाई झाली पाहिजे। आणि सोसायटी बनवली आहे ही इमारत पूर्वी पागडी पद्धतीची होती, एक 10-15 वर्षापूर्वी। आता ही सोसायटीची मध्ये असा प्रकार चालतोय, वेश्यालय चालवलं जाते। आणि ITPA कायद्याच्या अंतर्गत गृहनिर्माण संस्था आणि पोलीस प्रशासनाचं हे काम आहे। आणि DB मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आता जे असतील त्यांनी ही कारवाई करावी एवढं माझं म्हणणं आहे। आणि ITPA कायद्याच्या अंतर्गत सोसायटीचे जे सेक्रेटरी आणि चेअरमॅन आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि मालकधारक जे खोलीचे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि दलालांवरती गुन्हा दाखल करा एवढं माझं म्हणणं आहे। जोपर्यंत यांच्यावरती गुन्हा दाखल करत नाही, जेवढेही दिवस लागतील या आझाद मैदानामध्ये मला मुख्यमंत्र्यांची भेट देत नाहीत, पोलीस आयुक्तांची भेट झाल्याशिवाय मी आझाद मैदानमधले माझं उपोषण आंदोलन स्थगित करणार नाही आहे।